आज चलो संसद हा एल्गार पुकारला जाणार आहे। जंतर मंतरवरून संसदेकडे मोर्चा निघणार आहे। शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी हे आंदोलन तीव्र होणार आहे। अभिजित दिपके यांचे यावेळी बेमुदत उपोषण सुरूच आहे। देशातील शिक्षण व्यवस्थेत सुधारणा, विद्यार्थ्यांच्या हक्काचे संरक्षण आणि उत्तरदायित्व हे निश्चित करण्यासाठी मागण्यांसाठी आज चलो संसद मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। हा मोर्चा सकाळी 9 वाजता जंतर मंतर येथून संसदेकडे नियोजित वेळेनुसार रवाना होणार आहे, अशी माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली। हे दृश्य आपण पाहतोय। आज चलो संसदचा एल्गार पुकारण्यात आलेला आहे, त्यामुळे आज महत्वाच्या घडामोडी, संपूर्ण देशाचं लक्ष आज या घडामोडीकडे लागलेलं आहे। आज चलो संसदचा एल्गार पुकारण्यात आलाय। जंतर मंतरवरून संसदेकडे हा मोर्चा निघणार आहे। शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी हा मोर्चा असणार आहे, तर विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी हे आंदोलन तीव्र होणार आहे। अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषण सुरूच ठेवलं। देशातील शिक्षण व्यवस्थेत सुधारणा, विद्यार्थ्यांच्या हक्काचे संरक्षण आणि उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या मागण्यांसाठी आज चलो संसद मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। हा मोर्चा सकाळी 9 वाजता जंतर मंतर येथून संसदेकडे नियोजित वेळेनुसार रवाना होणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली। दृश्य आपण पाहतोय। आज चलो संसदचा एल्गार पुकारण्यात आलेला आहे। विद्यार्थ्याच्या हक्कासाठी आता हे आंदोलन तीव्र होणार आहे। ज्या प्रकारच्या घडामोडी मागच्या 2 ते 3 महिन्यांपासून आपण वारंवार पाहतोय, नीट परीक्षेमध्ये जो महाघोटाळा झाला, पेपर फुटीचा हा घोटाळा, ज्याने संपूर्ण देश हादरला, शिक्षण व्यवस्था हादरली। तब्बल 22 लाख विद्यार्थ्यांचं या महापरीक्षा घोटाळ्यामध्ये नुकसान झालं। अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, अनेकांचं करिअर उद्ध्वस्त झालं आणि त्यानंतर हे आंदोलन सुरू आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी देशभर पाहायला मिळाली। संतापाची लाट उसळली, अनेक ठिकाणी मोर्चे आंदोलन झाली, मात्र अद्याप सुद्धा शिक्षण मंत्र्यांनी काय आपला राजीनामा दिला नाही। आणि त्यानंतर आता कॉकरोच जनता पार्टी, ज्या पक्षाची सुरुवात सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झालेलं हे वादळ आता राजधानी दिल्लीमध्ये धडकलंय। आज चलो संसद हा एल्गार पुकारण्यात येतोय। सोनम वांगचुक यांचं सुद्धा मागच्या तब्बल 20 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। अभिजित दिपके यांच्या माध्यमातून आता जंतर मंतरवरून संसदेकडे हा मोर्चा निघणार आहे। आज चलो संसद एल्गार पुकारण्यात आला। आज चलो संसद हा एल्गार पुकारण्यात येतोय। तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडेजी जोडलेत। विकासजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज चलो संसदचा एल्गार पुकारण्यात आलाय। मागच्या 2-3 महिन्यांपासून जो लढा सुरू आहे शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासंदर्भातला, आणि त्याच संदर्भात आता थेट जंतर मंतरवरून चलो संसदचा एल्गार पुकारण्यात आला आहे। काय आपली या आंदोलनावरती पहिली प्रतिक्रिया? खरं तर भारतीय जनता पार्टीने पूर्वीपासूनच ठरवलेलं आहे की एक चालुकावर्तित्व, नरेंद्र मोदी म्हणतील तेच अंतिम, आणि त्यांनी कधीही विरोधी पक्ष हा त्यांच्या यादीतच नसतो। विरोधी पक्ष असेल किंवा जनता असेल, कितीही तुम्ही आवाज उठवा, आम्ही काहीही करणार नाही। तुम्हाला आठवत असेल की मागे शेतकऱ्यांचं 1.5 वर्ष जवळपास आंदोलन चाललं होतं। 600 पेक्षा जास्ती शेतकरी त्याच्यामध्ये मरण पावले होते, तरीही सरकारच्या कृषी मंत्र्यांनी राजीनामा दिलेला नव्हता किंवा शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकलेलं नव्हतं। आज त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांचे अनेक वेळा सर्व परीक्षांचे पेपर फुटतायत आणि विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद होतंय। देशभरातला विद्यार्थी अस्वस्थ असताना इतक्या पद्धतीने आंदोलनं होत आहेत। सोनम वांगचुक यांचं 20 दिवसाचं उपोषण तिथं चालू आहे आणि देशभरामध्ये आक्रोश आहे त्या विषयाबद्दल, पण सरकारला कुठलाही घाम फुटत नाही। भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत कधीही कोणत्याही मंत्र्याचा कुठेही राजीनामा घेतलेला नाही। त्यांच्याकडे ती पद्धत नाही। हुकुमशाही प्रवृत्तीचं हे सरकार आहे। संवेदना त्यांच्याकडे नसतातच आणि नाहीत। त्यामुळे भारतीय जनता पार्टीला आता इथून सरकारला पाय उतार व्हावं लागेल आणि देश आता त्याच्यामध्ये स्वस्थ बसणार नाही। आजचं जे आंदोलन आहे ते फार प्रभावी आहे, मोठं आंदोलन आहे। देशभर त्याच्यामध्ये लोक सामील आहेत। या आंदोलनाची सरकारने जर दखल घ्यायची नसेल तर याच्या पुढच्या काळात काय होईल सांगता येत नाही। नक्कीच विकासजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। तर आज पुन्हा एकदा आता चलो संसद मोर्चाचा एल्गार पुकारण्यात आलेला आहे।
जंतर मंतर वरून हा मोर्चा निघणार आहे. हे दृश्य आपण पाहतोय. मोठ्या प्रमाणात पोलीस त्या ठिकाणी उपस्थित आहेत. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडलेले आहेत. मीनाक्षी, आज चलो संसद मोर्चाला आता ज्या प्रकारे थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे, चलो संसदचा एल्गार पुकारण्यात येणार आहे, काय ताजे अपडेट? कारण आपण पाहतोय की अभिजित दिपके हे बेमुदत उपोषण करत आहेत आणि मागच्या 2 ते 3 दिवसापासून आपण पाहतोय की तरुणांचा या सगळ्याच आंदोलनामध्ये जे आहे मोठ्या संख्येनं हे तरुण जे आहे ते पाहायला मिळत आहेत. कारण आज विशेषतः आपण जर पाहिलं तर चलो संसद असा एल्गार जो आहे तो पुकारण्यात येणार आहे. कारण शिक्षण व्यवस्थेतील सगळ्या सुधारण्यासाठी जे आहे आज जंतर मंतर वरून जे आहे मी काही क्षणासाठी तुला थांबवतोय. आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरजी जोडलेले आहेत. प्रकाशजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. राजधानी दिल्लीमध्ये आजची सकाळ एक वेगळीच सकाळ पाहायला मिळते, कारण चलो संसद मोर्चाला आता सुरुवात होणार आहे. आज चलो संसदचा एल्गार पुकारला जातोय. अभिजित दिपके त्या ठिकाणी आहेत. देशभरात मागच्या अनेक दिवसांपासून नीट परीक्षेसंदर्भात संतापाची लाट उसळल्यानंतर आता हा मोर्चा निघतोय. या मोर्चा संदर्भात आपली काय प्रतिक्रिया, आपली काय भूमिका आहे? सरकार काढून देईल का हा महत्वाचा प्रश्न आहे. बर, त्याच्यामुळे असं तिथेच अडवलं जाईल असं मला वाटतं. पार्लमेंट पोलीस स्टेशन जे आहे सरदार पटेल चौक, त्याच्या पुढे जाऊन देतील असं काही मला वाटत नाही त्याच्यामध्ये. हो, चांगलं आहे की पण तिथे असताना ज्या पॉलिटिकल पार्टीनी पाठिंबा दिलाय त्यांनी ताकद लावली असं मला वाटत नाहीये या मोर्चामध्ये. बर, फक्त असताना मोर्चा निघतोय, आपण दिल्लीत आहोत आणि त्याच्यामुळे उपस्थित राहून आमचा पाठिंबा आहे. मला याच्या पलीकडे काही रोल दिसत नाही या पार्टीचा. बर, अगदी. प्रकाशजी, आपण पाहतोय वाट्या गंगेमध्ये आपला हात धुवून घ्यायचं म्हणतो नाही का आपण, तेव्हा काँग्रेस पार्टीचा मोर्चा आहे, त्याच्यामुळे आम्ही असं तिथे हजर राहू. त्याच्या पलीकडे काही यांचा रोल आहे असं मला वाटत नाही. बर, प्रकाशजी, अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण उपस्थित केला. आपण मागच्या काही दिवसांपासून पाहतोय की महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिला. अगदी उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला, अमित ठाकरेंनी भेट घेतली, त्याव्यतिरिक्त अन्य नेते आपण पाहायला मिळाले. मात्र आपण जसं म्हणताय की म्हणावा तसा पाठिंबा या मोर्चाला मिळत नाही, याचा नेमका अर्थ कसा? तुमच्याशी बोलून पाठिंबा देतं, भेटायला कोण केलं? हा, ज्यावेळेस सोमन वांगचूक तिथे असताना आनसनवरती बसले होते, भेटायला कोण गेलं? भेटायला कोणीच नाही, फक्त अमित ठाकरे गेले. मी जसं म्हणालो की बापांनी जायचं नाही, पोराला पाठवायचं, हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे इथं असणारं जे आहे ती ऑपोजिशन पार्टी ही मूर्ती अवस्थेत आहे. तिला फक्त कोणीतरी डिक्लेअर केलं पाहिजे की ती मेली आहे. ती एवढा मोठा विद्यार्थ्यांचा मोर्चा, एवढा मोठा विद्यार्थ्यांचा प्रश्न, त्याच्यावरती कोणीच आंदोलन नाही. किंवा असणाऱ्या त्या मध्य प्रदेश मधल्या असणाऱ्या आदिवासींचं गेले इतके दिवस आंदोलन चाललेलं आहे, त्याला काही नॅशनल इश्यू झालाच नाही. अगदी. ऑपोजिशन पार्टी ही असताना मृत्यू अवस्थेत आहे असं माझं स्वतःच म्हणणं आहे. बर, कोणीतरी उठून त्याला डिक्लेअर केलं पाहिजे की ही ऑपोजिशन पार्टी डेड झाली आहे म्हणून. अगदी. प्रकाशजी, आपण पाहतोय नीट परीक्षेतील जो गैरव्यवहार झाला आणि पेपर फुटीमुळे तब्बल 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलनं झाली, उपोषण सुद्धा होत आहेत. यावरती आपली काय प्रतिक्रिया, आपली नेमकी आगामी काळात या संदर्भातली भूमिका काय असणार आहे? त्याने एक लक्षात घ्या, तुम्हाला असं वाटतं की बीजेपी हे आता RSSचं जे गव्हर्नमेंट आहे बीजेपीचं, ते लोकशाही मानतं असं तुम्हाला वाटतं? ते लोकशाही वापरते आणि लोकशाही वापरून त्यांना सर हुकुमशाही आणायची आहे.
आणि हुकुमशाहीतून त्यांना असणाऱ्या या देशाचं विघटन करायचंय. इथे सगळ्यात मोठा असणारा जो कल्प्रेट आहे तो इथला मिडल क्लास आहे, की ज्यांनी असणारा देवारा कुठे ठेवावा आणि स्वतःचे व्यक्तिगत प्रश्न कुठे ठेवावे हा त्याचा इश्यू आहे. हा या सगळ्या यंगर जनरेशननी पहिला मोर्चा ज्यावेळेस निघाला त्यावेळेस लीड कोण करणार आहे हे बघायला निघाले. त्यांनी आपला प्रश्न आहे हा बघितला नाही. ज्यावेळेस दीपके कोण आहे तो शूद्र आहे असं ज्यावेळेस आलं त्यावेळेस अनेक जणांनी डिजिस्ट केलं. इथे इश्यू मोठा नाही आहे, इथे असणारं रिलिजन अँड कास्ट महत्वाची आहे. याच्यातून बाहेर पडल्याशिवाय म्हणून म्हटलं की देवारा कुठे आणि आपले स्वतःचे प्रश्न कुठे याच्यामधलं अंतर काही आहे हे इथल्या असणाऱ्या मिडल क्लासने पहिल्यांदा शिकलं पाहिजे. तर त्यांचे असणारे तुम्ही जे म्हणालात दुर्दैवी घटना आहे की अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. बरोबर आहे. पण त्याचं दुःख कोणाला आहे? त्या आईबापाला दुःख आहे. अगदी. समाज व्यवस्थेला दुःख नाहीये ना. बरोबर आहे. समाज व्यवस्थेला दुःख असती तर विद्यार्थी हा रस्त्यावरती उतरला असता. बरोबर आहे. म्हणजे मला माहितीये माझ्या कॉलेजच्या वेळेसमध्ये एटीसाठी अख्खा महाराष्ट्राचा विद्यार्थी रस्त्यावरती उतरला होता. कोणी लीड केलं काय केलं हे त्यांनी कधीच बघितलं नाही. एटी मिळाली की माझं 1 वर्ष वाया जात नाही एवढंच फक्त त्यांनी डोळ्यासमोर ठेवलं होतं. आत्ताच नाही ना, आत्ताच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा की माझे एफर्ट्स वाया गेले आणि म्हणून असणारा या सरकारचा राजीनामा घेतला पाहिजे. याच्यापेक्षा महत्व कशाला देत आहे की दिल्या जाते की कोण लीड करते. थोडक्यात प्रकाशजी आपल्यानुसार कोण आहेत ते शूद्र आहेत मग त्याच्या पाठीमागे कशाला जा. जसा आपण मुद्दा उपस्थित करताय 70 वर्षाच्या नंतरही या देशामध्ये पॉलिटिकल इश्यूला महत्व नाही तर जात आणि धर्म यालाच महत्व आहे. नक्कीच प्रकाशजी, खरं तर आपण पाहतोय की पेपर फुटीमुळे जसं आपण आता यापूर्वी सुद्धा उल्लेख केला की देशभरात लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य आणि मेहनत महाराष्ट्रामधलं ते टेटचं सुद्धा पेपर फुटले ना. टीईटी कोण बाहेर पडलं? हे मराठ्यातले आरक्षण करत होते ती पोरं बाहेर पडली का? नाही पडली. का नाही पडली? तर दादाभुसे कोण आहेत? इथेच सगळं गोडा पाणी पित आहे. म्हणजे थोडक्यात प्रकाशजी आपण असं म्हणताय का की हा जो काही आंदोलन सुरू आहे यामध्ये सुद्धा काही जातीय समीकरण असू शकतात किंवा नेमकं काय? जातीय समीकरण नाही, कोण लीड करते याच्यावरती अवलंबून आहे. बर, ओके. अगदी नक्कीच प्रकाशजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. आज चलो संसदचा एल्गार पुकारण्यात आलेला आहे आणि त्याच संदर्भात आपण राजधानी दिल्लीमधल्या या घडामोडी पाहतोय. थोड्याच वेळात जंतर मंतरवरून हा मोर्चा आता संसदेकडे निघणार आहे. आज खरं तर पावसाळी अधिवेशनाची सुरुवात होणार आहे आणि त्याच दिवशी पहिल्याच दिवशी आता राजधानी दिल्लीमध्ये या महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मनसे नेते संदीप देशपांडे जोडलेले आहेत. संदीपजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज चलो संसदचा एल्गार राजधानी दिल्लीमध्ये पुकारला जाणार आहे. यापूर्वीच सोनम वांगचुक यांचं ज्यावेळी उपोषण सुरू होतं त्यावेळी आपण भेट दिलात. अमित ठाकरे यांनी त्यावेळी भेट दिलेली होती. आज हा मोर्चा निघतोय, यावरती आपली काय पहिली प्रतिक्रिया आहे? असं वाटतं की खरं तर म्हणजे ज्या पद्धतीने सोनम वांगचुक त्यांना उचललं गेलं तिकडनं आणि आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला गेला. मला असं वाटतं भाजप सरकारने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आज ते जरी सत्तेत असले तरी प्रत्येक वेळेला सत्तेचा ताम्रपट लिहून कोणीही आलेलं नाहीये
आणि ज्या पद्धतीने नीट परीक्षेची जबाबदारी त्यांनी घेऊन त्या धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. मला वाटतं आज त्याच्यासाठी हा मोर्चा आहे आणि या मोर्चाला आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा आहे. नक्कीच आपला पाठिंबा आहे. यापूर्वी सुद्धा अगदी त्या प्रकारे अमित ठाकरे यांनी भेट घेतली. आपल्या पक्षाच्या माध्यमातून ही भूमिका दाखवण्यात आलेली होती. मात्र आज जो मोर्चा निघणार आहे, काही जणांचं असं सुद्धा म्हणणं आहे की हा मोर्चा निघू दिला जाणार नाही, त्या ठिकाणी पोलीस या मोर्चामध्ये हस्तक्षेप करतील. या संदर्भात मग काय भूमिका असावी नेमकी? मला वाटतं तिथे जे उपस्थित आहेत नेते मंडळी ते लोक भूमिका ठरवतील. पण लोकशाहीमध्ये कुठलाही मोर्चा काढण्याची परवानगी ही शासनाने दिली पाहिजे. हे सशक्त लोकशाहीचं प्रतीक आहे. नक्कीच संदीपजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. आज चलो संसदचा एल्गार पुकारण्यात आलेला आहे आणि महत्वाच्या घडामोडी आपण पाहतोय. राजधानी दिल्लीमध्ये या घडामोडी घडतायत. तर उपोषणामागे संसदेत गोंधळ घालण्याचा उद्देश असल्याचा आरोप सुद्धा करण्यात येतोय. नीटची फेरपरीक्षा आधीच पार पडली होती. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपेक्षा राजकीय अजेंडा हा असल्याचा दावा भाजपने केलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.